स्टार्ट करूया, लेट्स गो. सगळ्यात आधी सेटाफिलचा क्लिन्झर यूज करते बिकॉज बघू शकता हळद बिळद सगळी लागलेली आहे, कारण की फेस क्लीन करून घेते. पण मेकअप करत असताना मागे आंचल हेअरस्टाईल पण सायमल्टेनियसलीच करणार आहे, त्यामुळे वेळ पण वाचतो ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये ब्राईड वेळेमध्ये रेडी होते. तर चला सगळ्यात पहिला आपण फेसला क्लीन करून घेऊया. फ्रेश लुकचे प्युअर हेझल लावते. कलर असा आहे ना जो ऑल स्किन टाईपच्या ब्राईडवर तुम्ही यूज करू शकता. कसं इथे बघ खाली बघ, येस समोर बघ. ओके चलो आता मी स्किन प्रिपरेशनला चालू करते. स्किन प्रेप करताना अति ओव्हर हायड्रेशन पण ठेवू नका स्किनवर. जर खूप जास्त ओव्हर हायड्रेटेड केली तरी सुद्धा मेकअप निघू शकतो. सगळ्यात आधी आपण यूज करतोय डाल्बाचा सिरम स्प्रे. मॉइश्चरायझर मध्ये बॉबी ब्राऊनचा मॉइश्चरायझर, विटॅमिन इनरिच फेस बेस, खूप सुंदर मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर पूर्ण फेसवर छान पद्धतीने लावून घेते. मॉइश्चरायझर नंतर मी प्रायमर यूज करते आणि मी आज यूज करते टी फिटचं प्रायमर. हे खूप सुंदर प्रायमर आहे आणि ह्याचा रिझल्ट पण खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही हा वापरून हे कधीही बोटाने अप्लाय करायचं आहे. जिथे जिथे ओपन पोर्स आहेत, टेक्स्चर्स आहेत, तिथे छान पद्धतीने लावून घ्या. ब्रशने अप्लाय नका करू. हे साठी आज आपण हुडा ब्युटीचा ऑरेंज करेक्टर यूज करतोय आणि शेड आहे मँगो. अंडर आईज आहेत, मंकी माउथच्या इथे जिथे पण अनइवननेस आहे तिथे आपण हा ऑरेंज कलर अप्लाय करून घेऊया. ये मी आता यूज करते नार्सचं फाउंडेशन आणि शेड आहे पंजाब. नार्स फाउंडेशननी मस्तपैकी मी आज बेस करून घेणार आहे. ब्युटी ब्लेंडरनी मी आता छान पद्धतीने बेसला सेट करून घेतलंय. सगळ्यात आधी मी ब्रशने अप्लाय करून घेते छान पद्धतीने आणि मग ब्युटी ब्लेंडरनी. मी जास्त ब्लेंडर यूज नाही करत मेकअपमध्ये, फक्त एकदाच टॅप टॅप करून ते प्रोडक्ट छान पद्धतीने फेसवर बसवून घेते. कन्सिलर हायलायटिंगसाठी मी यूज करते टार्ट आणि शेड आहे 29N लाईट मीडियम. अंडर आईज जे आपलं हायलायटिंग झोन आहे तिथे आपण छान पद्धतीने हायलाइट करून घेऊया. टी ब्युटीची स्टिक यूज करते आणि शेड आहे ट्रफल. ह्याने आपण नोज आणि जे जे आपल्याला पोर्शन छान पद्धतीने कॉन्टोर करायचे आहेत त्या पोर्शनने आपण करूया. कॉन्टोरिंग मी एकदम लाईटच ठेवणार आहे, खूप जास्त हार्श नाही, बिकॉज फेस ऑलरेडी शार्प आहे. लॉरा मर्सियर पावडरनी आता मी पूर्ण बेसला माझ्या लॉक करून घेणार आहे. लॉरा मर्सियर ट्रान्सल्युशन पावडर मी यूज करते आणि बेसला लॉक करण्यासाठी मी पावडर पफनी बेस लॉक करणार आहे. ज्यावेळी तुमच्या डोळ्याच्या खाली लाईन्स येत असतात, क्रीजेस येत असतात, त्यावेळी सगळ्यात आधी तुम्हाला ब्युटी ब्लेंडरनी वर बघायला सांगायचं आहे. डोळ्याखालचे लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, हे तुम्हाला छान पद्धतीने उलट्या डायरेक्शनमध्ये ब्लेंड करायचे आहेत आणि ब्लेंड केल्यावर तिला वरच बघायला सांगायचं आहे आणि तुम्हाला पावडरनी लॉक करायचं आहे. ह्यानी तुमच्या डोळ्याच्या खालचे लाईन्स असतात त्याची विजिबिलिटी कमी होते. लाईन्स 100% गायब होणार नाही आहेत, पण त्याची जी विजिबिलिटी असते ती 80% कमी होते. त्यामुळे छान पद्धतीने डोळ्याच्या खाली मी पावडर अप्लाय करून घेते. चला या बाजूला पण करून घेऊया. तुम्हाला जर फाईन लाईन्स असतील डोळ्यावर, कुठलेही फेसवर सुद्धा लाईन्स असतील, तिथे तुम्ही ही सेम टेक्निक फॉलो करा. ह्यानी तुमचे लाईन्स कमी दिसतात आणि टेक्स्चर पण कमी दिसतं. आता आपला बेस ऑलमोस्ट करून झालाय. बाकीचं जे काही पावडर कॉन्टोर, पावडर ब्लशर ते सगळं नंतर येणार आहे. पण पावडर पॅकिंग झाल्यानंतर मी आय मेकअप स्टार्ट करते, कारण की पावडरला तोपर्यंत सेट व्हायला टाइम मिळतो. तर चला आपण आय मेकअप स्टार्ट करूया. सगळ्यात आधी टार्टचं कन्सिलर डोळ्याच्या वर मी आय बेस म्हणून यूज करते. शेड सेमच यूज करते 29N. मी आज यूज करते पी लुईसचा आयशॅडो पॅलेट. त्यामध्ये ब्राऊन फॅमिली खूप छान दिली आहे. तर सगळ्यात आधी आपण थोडंसं लाईट ब्राऊन पासून स्टार्ट करूया. लाईट ब्राऊननी सगळ्यात आधी मी क्रीज करून घेते. अंडर आईजला पण मी सेम कलरच अप्लाय करते, लाईट ब्राऊन, म्हणजे डोळा पूर्ण छान पद्धतीने कॉन्टोर इफेक्ट देतो. आता आउटर कॉर्नरला मी यूज करणार आहे डार्क ब्राऊन कलर हलकासा.
ज्यामध्ये डोळ्याचा शेप खूप छान पद्धतीने डिफाईन होईल. डार्क ब्राऊन कलर यूज करते. हे आहे नताशा डेनोनाचं पॅलेट आणि त्यामध्ये चॉकलेट ब्राऊन कलर मी यूज करणार आहे आउटर कॉर्नरला. आपण तुम्ही बघू शकता या नताशा डेनोना पॅलेटमध्ये खूप सुंदर गोल्डन फॅमिलीमधले शेड पण आहेत. त्यातलाच आज आपण हे 2 शेड ॲड करणार आहोत डोळ्याच्या वर. हा थोडासा एकदम येल्लोइश गोल्ड आहे आणि हा थोडासा म्हणतात ना कॉपर कलर आहे. तर आपण हे दोन्ही कलर आज आपण ॲड करणार आहोत. फ्लॅट ब्रश यूज करते मी. सगळ्यात फर्स्ट मी हा कलर ॲड करेन आयबॉलवर आणि हा गोल्ड कलर मी खूप पुढपर्यंत नाही घेणार आहे, जस्ट मिडलला. हा असा आय मेकअप आहे जो खूप फास्ट पण होतो आणि खूप सुंदर दिसतो. तुमच्या ब्राईडची कुठल्याही रंगाची साडी असेल तरीही हा आय मेकअप कुठल्याही ट्रेडिशनल लुकवर जातो. काजळ लावूया. मी यूज करते आज फेरारुसीचं काजळ, जस्ट वॉटरलाईनच्या आतमध्ये. तर पण हेच काजळ मी अप्लाय करते. ब्रशनी, एका छोट्या पेन्सिल ब्रशनी थोडंसं डार्क ब्राऊन कलरनी डोळ्याच्या खाली काजळाला लॉक करते. डोळ्याच्या खाली जेव्हा काजळ तुमचं स्प्रेड होतं त्यासाठी हलकासा डार्क ब्राऊन कलर घ्या आणि डोळ्याच्या खाली या आयशॅडोला लॉक करा. पण खूप जास्त ब्रॉड करून ठेवू नका, मग नॅचरल लुक कमी होईल. मी यूज करते आयलायनरमध्ये इनग्लॉटचं 77 नंबरचं जेल लायनर आणि छान पद्धतीने आज मी खूप सॉफ्ट असे विंग करणार आहे. मी खूप सुंदर अशा लॅशेस यूज करते आणि या लॅश रिअल ब्राईडसाठी सगळ्यात बेस्ट आहेत. युरो पॅरिस नावाचा ब्रँड आहे आणि आज आपण लॅश यूज करणार आहे 54. एकदम नॅचरल आहे आणि सुपर लाईट वेट आहे. डोळ्यावर काय लावलंय असं वाटत सुद्धा नाहीये. लॅश ग्लू मध्ये यूज करणार आहे मी लॅशअपचा लॅश ग्लू. तर चला फटाफट लावून घेऊया. आता डोळ्याचा जो आय मेकअप आहे त्याला अजून एन्हान्स करण्यासाठी आपण शॉप परेलचं एक सुंदर स्पार्कल यूज करतोय, जेणेकरून डोळे अजून स्पार्कली आणि सुंदर दिसतील. तर चला आपण ते अप्लाय करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर स्पार्कलिंग लुक आहे ह्याचा आणि ह्यानी अजून डोळ्याचे कलर्स जे आहेत ते अजून छान एन्हान्स होतील. आणि हे ग्लिटर लावण्यासाठी मी यूज करणार आहे PACचा ग्लिटर ग्लू. खूप सुंदर ग्लिटर ग्लू आहे हा. चला आपण अप्लाय करून लावून घेते. जस्ट मिडलला मी टार्गेट करणार आहे. हलकं एकदम खूप जास्त पण नाही, हलकं स्पार्कलिंग आपण ऍड करूया. पावडर कॉन्टोरिंगसाठी मी यूज करते शार्लेट टिल्बरीचं ब्रॉन्झर. खूप सुंदर कॉन्टोरचा शेड आहे हा आणि पहिलं हातावर अप्लाय करा आणि मग फेसवर. आणि खूप जास्त हार्श नाही करायचंय, जस्ट हलका इफेक्ट क्रिएट करायचा आहे. अवॉइड करायला पण ते खूपच सारखं तोंडावर येते. आता मी लिप लायनर करते आणि तुम्ही बघू शकता तिचे खालचे ओठ तर छान ब्रॉड आहेत पण तिचे वरचे ओठ खूप स्मॉल आहेत. पण आपल्याला एकदम ओव्हर पण मोठे दाखवायचे नाहीयेत, त्यामुळे मी हलकसं तिची बॉर्डर लाईन आहे ना तिथूनच लिप लाईन करेन, जेणेकरून थोडेसे ओठ छान पॉपअप दिसतील. आणि त्यासाठी मी डार्क ब्राऊन कलरची लिप लाईन यूज करते. आज मी फॅन्टी ब्युटीची लिपस्टिक यूज करते आणि शेड आहे अनकफ्ड. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं ही एकदम न्यूड सटल कलर आहे, पण मी ह्याच्यामध्ये थोडंसं ब्राईट पिंक पण ऍड करणार आहे बिकॉज तिचा ब्लाऊज छान पिंक कलरचा आहे आणि तिची नऊवारी साडी येलो कलरची आहे. तर आधी मी हा ऍड करून घेते आणि मग नंतर हलकासा ब्राईट पिंक कलर मी हलका ऍड करणार आहे बिकॉज माझ्या ब्राईडला डार्क लिप्स आवडतात. आणि आपण थोडंसं ब्राईटनेस ऍड करूया. मी मिडल ऑफ द लिप्स ऍड करते. म्हणजे ब्लशरसाठी नार्सचं पॅलेट आणि नार्सचं खूप सुंदर असं शिमरी ब्लशर आहे, तर आपण हे अप्लाय करूया. स्माइल. तुम्ही बघू शकता या ब्लशरमध्ये इनबिल्ड शाईन आहे, त्यामुळे ते लावल्यावर खूप छान दिसतं. अगदी हायलायटर लावल्यासारखाच इफेक्ट येतो. थोडंसं नोजवर आणि थोडंसं चीनवर.
म्हणजे खूप छान असा एक इफेक्ट क्रिएट होतो. चला फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता ऑलरेडी माझी ब्राईड किती सुंदर दिसते. मी मस्त अशी छान चंद्रकोर लावते. वाव, बघा चंद्रकोरनीच किती लुक खूप सुंदर दिसतोय. आणि आता आपण हा पूर्ण जो मॅट लुक आहे तो ग्लॉसी आणि शायनी कसं करणार आहे हे तुम्हाला आता कळेलच. पण त्याच्या आधी आपण ज्वेलरी सगळं घालून घेऊया, बिकॉज माझी हेअरस्टायलिंग पण होते. आणि त्यानंतर मग लास्टला आपण फिक्सर आणि शाईन स्प्रे ऍड करणार आहोत. मी टाचा नावाचा एक ब्रँड आहे, जो तुम्ही त्याचं नाव वाचू शकता, डुई स्किन मिस्ट. तर हा खूप सुंदर असा, जर तुमचा मॅट लुक दिसत असेल तर त्याला एकदम डुई मध्ये कन्वर्ट करतो. आताच्या ब्राईडला जसं ग्लास स्किन लुक आवडतं तसं तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने आजचा आपला हा ब्रायडल मेकअपचा ट्युटोरियल झालेला आहे पूर्ण. आणि तुम्ही बघू शकता आमची तेजू किती सुंदर आणि छान दिसते. चला तर फायनल लुक बघा. तुम्ही बघू शकता तेजूने मला ऑलरेडी सांगितलेलं तिला खूप नॅचरल, सुंदर आणि तिचे फीचर्स छान असे एनहान्स होतील असा लुक हवाय. आणि गाईज, तुम्हाला आजचा हा मेकअप ट्युटोरियल आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि कमेंट करायला बिलकुल सुद्धा विसरू नका. आणि हो, शेअर तर नक्कीच करा, कारण की हा ट्युटोरियल तुम्हाला आता तुमच्या अपकमिंग ब्राईडसाठी वापरायला खूप युजफुल असणार आहे. थँक्यू.